नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कोपरीतील रहिवाशांचा संताप, परवानगीशिवाय इमारत पाडली. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात. आणि दत्त जयंतीनिमित्त ठाण्यात भक्तिमय उत्साहाचा माहोल. कोपरीतील दत्तनगर भागातील रहिवाशांनी क्लस्टरला विरोध असताना शुक्रवारी अचानक एका इमारतीवर हातोडा चालवून ही इमारत पाडली. या इमारतीची पुनर्विकास प्रक्रियेअंतर्गत विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा ठेकेदारानं केला असला तरी रहिवाशांच्या विरोधामुळे क्लस्टरची संकल्पना बासनात गेली आहे. याचिकादार रहिवाशांची परवानगी नसताना पालिकेनं काम सुरू केल्याचं सांगत ठेकेदार काम करतोय, त्यामुळे क्लस्टरला विरोध असूनही पालिका अशा प्रकारे रहिवाशांची परवानगी न घेता काम करत असल्याचा आरोप ठाण्यातील रहिवाशांनी केलाय. 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाचा भूमिपूजन सोहळा झाला होता. मात्र कोपरीतील रहिवाशांचा मोठा वर्ग या संकल्पनेला विरोध करतोय. तसंच रहिवाशांच्या विनंतीनुसार ठाणे न्यायालयानं या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. आता अचानक एका इमारतीवर हातोडा चालवल्यानं रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवस उलटल्यानंतरही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचं चित्र होतं. अखेर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी, त्यानंतर बैठकांचं सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे. रविवारी 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळालं. त्यानंतर निकालाच्या जवळपास 13 दिवसांनी 5 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता रविवारी 15 डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिलेदारांची नावं निश्चित केली आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेच्या यादीत अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना नारळ देण्यात आलाय. महायुतीत भाजपाचे आमदार सर्वाधिक असल्यानं त्यांच्या वाटेला अधिक खाती येणार आहेत. भाजपानं मंत्रिपदासाठी आपला फॉर्म्युला ठरवलाय. अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून कमी केलं जाणार आहे. त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी टाकण्यात येणार आहे. प्रादेशिक जातीय समीकरण जुळवताना पक्षवाढीसाठी थेट फायदा करणाऱ्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज दत्त जयंतीनिमित्त ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व दत्त मंदिरांमध्ये भक्तिभावानं पूजा आणि नामस्मरणाचा माहोल पाहायला मिळाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील विठ्ठल सायनाथ दत्त मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिराचा परिसर फुलांच्या आरासांनी सजवण्यात आला होता, तर रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय झालं होतं. दत्त मंदिरात सकाळी अभिषेक आणि पूजाविधीनं उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर भजन कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांनी गुरुदत्तांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली. काही ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील प्रमुख दत्त मंदिरांसह छोट्या छोट्या मंदिरांमध्येही भक्तांनी दर्शन घेतलं. दत्त जयंतीच्या निमित्तानं अनेकांनी दत्तचरित्राचं पठण केलं, तर काहींनी दत्तनामाचा जप केला. दत्त जयंतीच्या निमित्तानं ठाण्यातील भक्तिमय वातावरणानं शहराचं तेज अधिकच उजळले. गुरुदत्तांच्या चरणी समर्पित होण्यासाठी ठिकठिकाणाहून भाविक दाखल झालेत. त्यामुळे उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावानं साजरा करण्यात येतोय. मुंबई लोकलच्या मार्गावर उद्या 15 डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत, तर काही लोकल गाड्या उशिरा धावणार आहेत. विद्याविहार ते ठाणे आणि पनवेल ते वाशी दरम्यान रविवारी मध्य रेल्वेनं मेगा ब्लॉक घोषित केलाय. बोरोली ते गोरेगाव दरम्यान रुळांची दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेनं ब्लॉक घोषित केलाय. या मेगा ब्लॉक दरम्यान रुळांसह सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक अडचण दूर करण्याचं काम करण्यात येणार आहे. या कामामुळे लोकल मार्गावरील काही फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही उशिरा धावणार आहेत. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर रुळांसह सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी विद्याविहार ते ठाणे 5वा आणि 6वा मार्ग सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मेल एक्सप्रेस जलद मार्गांवर वळवण्यात येणार आहेत, तर काही जलद लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामं केली आहेत. त्यांच्या अपार मेहनत कार्यक्षमतेमुळेच ही निवडणूक पारदर्शकपणे पार पडली असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी काढलेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024मध्ये काम केलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथे पार पडला। यावेळेला शिंगारे यांच्या हस्ते निवडणुकीत विविध पथकांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेला अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रोहियो मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा सूचना अधिकारी नरेंद्र भांबरे इत्यादी उपस्थित होते। जिल्हाधिकारी शिंगारे म्हणाले की सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येकानंच अतिशय सजगपणे काम केलं। प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागानंच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। आचारसंहितेसंदर्भात आलेल्या तक्रारींचं निवारण अतिशय जलद गतीनं झालं। ठाणे जिल्ह्यातील काही मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या वेळेला अतिशय कमी मतदान झालं होतं। यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं उद्दिष्ट होतं। स्वीप पथकानं केलेल्या जनजागृतीमुळे मागील निवडणुकीपेक्षा यंदा जिल्ह्यात 9% जास्त मतदान झाले। त्याचबरोबर इतर सर्व पथकांनी सर्व अडचणी, प्रश्न, टीका यांना सामोरं जात क्षमतेनं काम केली। या सर्वांच्या सहकार्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामाचे मुख्य निवडणूक अधिकारी तसंच माजी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी कौतुक केले। शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच त्यांच्या संपत्तीची काळजी घेणाऱ्या ठाणे अग्निशमन दलाच्या वाहनांची अवस्था मात्र दयनीय झाली आहे। एखादी दुर्घटना घडल्यास ही वाहनं घटनास्थळी कशी पोहोचणार असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय। ठाणे अग्निशमन दलाची 9 अग्निशमन केंद्र असून 7 केंद्रांवर सुमारे 18 ते 20 वाहनं आहेत। या वाहनांच्या खांद्यावर अग्निशमन दलाचा डोलार आहे। या वाहनांपैकी अनेक वाहनं 15 वर्षांहून जास्त जुनी आहेत। त्यापैकीच जव्हारबाग अग्निशमन केंद्रात अग्निशमन दलाचा एक बंब उभा असून त्याचे अनेक भाग गंजलेत। तरीही जेव्हा आगीची घटना घडते तेव्हा हे वाहन कर्तव्यावर पाठवलं जातं। अशा वेळेला रस्त्यावरच दुर्घटना होण्याची भीती अग्निशमन दलातील जवानांनी व्यक्त केली आहे। गेले अनेक महिने हे वाहन रस्त्यावर उभं आहे। त्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या ठाणेकरांचं लक्ष जात असून त्या वाहनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते दिसत आहेत। याबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की जी वाहनं 15 वर्षांपेक्षा जास्त वयोमानाची आहेत ती वाहनं टप्प्याटप्प्यानं अग्निशमन दलातून बाद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जव्हारबाग येथील बंब देखील काही महिन्यात बाद करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कोपरीतील रहिवाशांचा संताप, परवानगीशिवाय इमारत पाडली, महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात आणि दत्त जयंतीनिमित्त ठाण्यात भक्तिमय उत्साहाचा माहोल। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141। आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।